नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीच्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अनेक विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये यशस्वी होतात. त्यांची सक्सेस स्टोरी आपण या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर आजची सक्सेस स्टोरी सुद्धा एक विशेष आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसा मी आज इंटरव्ह्यू घेतोय आपल्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचा स्पर्धा परीक्षेमधल्या, तर या आज आपल्यासाठी ज्या गेस्ट आलेले आहेत, त्यांनी असे अनेक विद्यार्थ्यांचे सक्सेस इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. तुम्ही जर का YouTubeला बघितलं, तर वैभवी ठाकरे मॅम या यांनी अनेक जवळपास विद्यार्थ्यांचे सक्सेस स्टोरीज घेतलेली आहे आणि आता शेवटी त्यांची सुद्धा सक्सेस स्टोरी तुमच्यासोबत घेऊन येण्याचा मला योग आलेला आहे. म्हणजे अधिकाऱ्यांची इंटरव्ह्यू घेता होत्या मॅडम स्वतः सुद्धा एक चांगल्या याच्यावरती अधिकारी झालेले आहेत. 2022ला जी STI परीक्षा होती, तर त्या STI परीक्षेमध्ये मॅडम ज्या आहेत त्या राज्यातनं ओबीसी फिमेल या प्रवर्गातनं पहिले आलेले आहेत आणि तसेच 2023 मध्ये सुद्धा सलग STI आणि ASO या दोन्ही पदांसाठी त्यांची निवड झालेली होती. तर अशा आपल्यासोबत आज मॅम आहेत. तर त्यांचं नाव आहे वैभवी ठाकरे मॅम. या मूळच्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत. तर मॅडम थोडं आपण सुरुवात करूयात. तर आपली जर्नी जी आहे स्टार्टिंग पासून फॅमिली बॅकग्राऊंड पासून कशी होती त्याच्यामध्ये? सर्वप्रथम मी भूषण दूत अकॅडमीचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं आणि एक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची ही संधी मला त्यांनी दिली. जसं तुम्ही उल्लेख केला मगाशी की मी अनेक विद्यार्थ्यांचे टॉपर स्टॉक वगैरे घेत होती. तर त्यावेळी कायम असं एक भावना होती की आपण यांचे आज इंटरव्ह्यू घेतोय किंवा टॉपर स्टॉक घेतोय, पण कधीतरी आपली अशी वेळ यावी की आपण इंटरव्ह्यू म्हणून असावेत आणि फायनली ती आज वेळ आलेली आहे. तर मला खूप छान वाटतंय आणि मी पुन्हा एकदा भूषण दूत अकॅडमीचे आणि तुमचे व्यक्तिशः आभार मानते की तुम्ही मला ही संधी दिली. माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं तर माझ्या घरात मी, माझे आई-बाबा आणि माझे बहीण-भाऊ असतात. मी घरात सगळ्यात मोठी आहे. माझे वडील हे गव्हर्नमेंट सर्व्हंटच होते. ते ऑप्थॅल्मिक असिस्टंट म्हणून रिटायर झालेले आहेत. आई माझी गृहिणी आहे. माझी बहीण ही टीचर आहे आणि माझा भाऊ हा प्रायव्हेटमध्ये नोकरीला आहे. अच्छा. मग आता तुम्ही याच्यात होतात, तर तुमचं जे स्कूलिंग झालेलं आहे ते कसं झालेलं आहे? कुठल्या मीडियममध्ये? माझं स्कूलिंग हे मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. म्हणजे सेमी इंग्लिश नंतर एक 8वी पासून असं. आणि माझं जे स्कूलिंग आहे हे माझ्या तालुक्याच्याच ठिकाणी झालेलं आहे. उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत मी माझ्या तालुक्यालाच शिकलेली आहे आणि त्यानंतर जे माझं मी इंजिनिअरिंग केलेलं आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ते माझं नाशिकमधून के.के. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक इथून झालेलं आहे. आणि माझा सगळा स्पर्धा परीक्षांचा प्रवास हा मग नंतर माझ्या ग्रॅज्युएशन नंतर सुरू झाला. मग ग्रॅज्युएशन मध्ये असतानाच तुमचं हे जे आहे की प्लॅन फिक्स होता की स्पर्धा परीक्षेकडे जायचंय असं फिक्स होतं का काही? हो, बऱ्यापैकी असं म्हणजे एक शाळेत असल्यापासून किंवा 11वी-12वीत एक थोडंसं जाणत्या वयात आपण जेव्हा विचार करतो, की आपण करियर म्हणून काय निवडलं पाहिजे किंवा आता करियरचे काय-काय ऑप्शन्स आहेत. तर त्यावेळेस थोडासा एक विचार होता, की आपण स्पर्धा परीक्षांकडे आलं पाहिजे असं. पण अभ्यास मात्र हा ग्रॅज्युएशन नंतरच सुरू केला होता. कारण वडील गव्हर्नमेंट सर्व्हंट होते. ते वर्ग 3चे कर्मचारी होते. तर त्यांच्या सर्व्हिसकडे बघून ते आणि आरोग्य खात्यात होते. तर मग ते पण एक होतं, की ते म्हणजे ते ज्या पद्धतीचं काम करत होते, तर पाठीमागे एक विचार होता, की याच्यापेक्षा मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला जर काम करण्यासाठी मिळाला, तर एक मोठी संधी आपल्याला मिळेल. आणि मी जेव्हा 10वी-12वीत होती, एक थोडंसं आपण विचार करत असतो, की आपल्याला काय करियर निवडायचं आहे. तर त्या काळात माझ्या भागात या क्षेत्रातून एक 2-3 अधिकारी पण झालेले होते. तर ती पण एक प्रेरणा त्या पाठीमागे होती. या क्षेत्रापाठी. मग कशी सुरुवात केली या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे? ग्रॅज्युएशनला असताना तर फारशी काही सुरुवात, फक्त करायचं इतकं माहीत होतं, पण ॲक्चुअल अशी काही सुरुवात नव्हती झालेली. मग ग्रॅज्युएशन नंतर मी ॲक्चुअलमध्ये या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काही काळात मी UPSCचं प्रिपरेशन करत होती. पण अनफॉर्च्युनेटली तिकडे सक्सेस न मिळाल्या कारणाने मग मी नंतर पूर्ण प्रवास हा MPSCकडे शिफ्ट केला. मग राज्यसेवा आणि गट ब असं मी सायमल्टेनियसली प्रिपेअर करायला सुरुवात केली आणि त्यातून मग मला आता गट ब मधून या 2 पोस्ट मिळाले, 3 पोस्ट मिळालेल्या आहेत. 3 पोस्ट मिळाल्या. अच्छा. मग UPSC तयारी करताना काय-काय म्हणजे पहिली सुरुवात तुम्ही UPSC मधनं केली हो, होती? हो. ओके. मग UPSC मध्ये सक्सेस मिळालं नाही. हां. मग त्यानंतर तुम्ही कसे वळलात MPSC कडे? सुरुवातीला एक 2 ते 3 वर्ष मी UPSCचंच प्रिपरेशन करत होती. तर ते प्रिपरेशन करत असताना मग एक थोडंसं त्यावेळेस माझं MPSCकडे फारसं लक्ष नव्हतं, राज्यसेवेकडे. म्हणजेच एक द्यायचं म्हणून द्यायचं किंवा मग एखादा अटेम्प्ट द्यायचा पण नाही. पण मग त्यानंतर मग मी MPSCचं 2019ला MPSCची मोठी ॲड होती आणि मग मी थोडंसं सिलेबस वगैरे बघितला आणि मग मला थोडंसं मी कंपेअर करून बघितलं, की मग मला जाणवायला लागलं,
की हे थोडंसं अचिवेबल आहे किंवा इकडे जर आपण इतके एफर्ट्स इकडे जर दिले तर हे कदाचित लवकर आपल्याला मिळू मिळू शकतं. शकतं. आणि म्हणून मग मी ह्या विचाराने इकडे एम-पी-एस-सी कडे आली. सुरुवातीला पण त्यात पण मग मी फक्त आणि फक्त राज्यसेवेचंच प्रिपरेशन करत होती आणि हां, मग हां. नंतर मग मी गट ब कडे आणि गट ब ची ही माझी पहिलीच मुख्य परीक्षा होती. ओके, ओके. मला वाटतं आपली ओळख सुद्धा किंवा संबंध सुद्धा हो, हो. राज्यसेवेच्या हो, हो. वेळेसच आला आपली होता ओळख त्याच्यामध्ये. सुद्धा सुरुवातीला माझ्या राज्यसेवा प्रिलिम झाल्या नाहीत आणि त्याचं हं. कारण हे मुख्यतः सी-सॅट होतं. हो, हो, हो. आणि त्यावेळेस मग मी थोडंसं म्हणजे शोध घेतला, की नेमकं काय कुठे एनालिसिस केलं, की आपण कुठे कमी पडतोय. तर मग मला ते जाणवायला लागलं, की सी-सॅटचं म्हणजे जरी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वगैरे होतं, पण हं, हं, हं. कमीत कमी वेळात तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोहोचणं हे खूप जास्त महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन आपल्याला लागेल हे मला बरोबर. जाणवलं. आणि त्यावेळेस मग मी आणि माझे रूममेट आम्ही दोघं जण तुम्हाला अप्रोच झालो हो, हो, हो. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला काही प्रॉब्लेम आलाच नाही आला नाही. सी-सॅटला. अनफॉर्च्युनेटली मग ते एम-पी-एस-सीला क्वालिफाईंग झालं, पण त्याचा फायदा आम्हाला गट ब ला नक्कीच झाला. गडबच्या मॅथ्स रिझनिंग हो, वगैरे हो. मध्ये गट ब ला त्याच्यात. मला नक्कीच फायदा झाला कारण गट ब मध्ये एका तासात तुम्हाला पेपर सॉल्व्ह हो, करायचा हो, हो. असतो. आणि त्या एका तासात मग तुमची अॅक्युरसी पण मॅटर करते आणि तुमचा वेळ पण मॅटर करतो. तर म्हणजे कमीत कमी वेळात तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी ते खूप मला फायदा झाला. ओके. तर विद्यार्थ्यांना आपण सांगू इच्छितो, की मॅडम आपल्या सी-सॅट जी बॅच आहे कॉम्प्रिहेन्शन आणि मॅथ्स आणि रिझनिंग सुद्धा तर या बॅचच्या स्टुडंट राहिलेले आहेत. ओके. आणि मॅम मग आता कंबाईनमध्ये आपण जेव्हा बघतो, तर कंबाईनच्या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही कशाप्रकारे कंबाईनच्या ज्या काही परीक्षा आहेत, तर त्याचं प्री आणि मेन्स हे 2 स्टेप्स आहेत. पी-एस-आयला इंटरव्ह्यू असतो, बाकीच्यांना इंटरव्ह्यू नसतो. तर प्रिलिम्सची आता अपकमिंग प्रिलिम्स आहे गट ब ची आणि नंतर गट क ची सुद्धा आहे. तर शेवटी प्रिलिम्स गट ब ची प्रिलिम्स जी आता 5 फेब्रुवारीला आहे. तर त्याला विद्यार्थ्यांना तुम्ही काय ॲडवाईस करू शकता त्याच्यामध्ये? सुरुवातीला तर माझं हे म्हणणं राहील, की आता जरी 5 जानेवारीला आपली एक्झाम होती आणि ती आता 5 फेब्रुवारीला पोस्टपोन झालेली आहे. तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा पर्स्पेक्टिव्ह असा होतो, की आता आपल्याला एक्स्ट्रा डेज मिळालेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे मग एक्स्ट्रा आता समजा 40 दिवस त्यांना मिळालेले असतील. हं, हं, तर हं. मग त्यातले 10 दिवस आता आपण टाईमपास करून टाकू किंवा तो वेळ वेस्ट करू किंवा ठीक आहे आपण ब्रेक घेऊ जरा असा असा एक मानस विद्यार्थ्यांचा असतो. बरोबर. तर ते थोडंसं घातक ठरू शकतं. म्हणजे हं, हं, मला हं. असं वाटतं, की जरी तुमची परीक्षा ही 5 फेब्रुवारीला गेलेली आहे, तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या टचमध्ये राहणं खूप जास्त गरजेचं आहे, की बरोबर. तुम्ही हा विचार करता कामा नये, की आता परीक्षा 5 फेब्रुवारीला गेलेली आहे. आधी तुमची परीक्षा कधी होणार होती, तर ती 5 जानेवारीला होणार होती. आणि बरोबर. त्या दृष्टीने तुमचं प्रिपरेशन आलेलं होतं, की आता पुढच्या 7-8 दिवसात माझी परीक्षा असणार आहे. जर हं, तुम्हाला हं. काल परवा कळतंय, की आपली परीक्षा पोस्टपोन झाली म्हणजे ऑन एन एव्हरेज 7-8 दिवस बाकी होते. तर त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन तिथपर्यंत आलेलं होतं. तर तसंच प्रिपरेशन पुढचा 1 महिना आणि ते टेम्परामेंट वगैरे टिकवून ठेवणं पण खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्यापैकी प्रिपरेशन झालेलं असतं. रिव्हिजन मॅक्सिमम देणं गरजेचं आहे किंवा एखादा विषय आता लॅक राहिलेला असेल. हं, हं, हं. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला पेपरला जात असताना असं वाटत असतं, की अजून मला थोडा वेळ मिळाला असता तर मग मी हे वाचलं असतं. अजून मला ते मिळालं असतं तर मग मी ते वाचलं असतं. तर मग हा जो मिळालेला वेळ आहे त्या वेळेचं म्हणजे त्या संधीचं सोनं करणं हे विद्यार्थ्यांचं काम आहे, की हे जे एक्स्ट्रा डेज मिळालेले आहेत ते आणि अच्छा. मॅक्सिमम रिव्हिजन जे आधी केलेलं आहे ते अधिक रिवाईज करणं आणि मॅथ्स रिझनिंग प्रॅक्टिस करणं हे खूप महत्वाचं आहे. तर आता दिवसाचा पूर्ण जो शेड्यूल असायचा, आता समजा प्रिलिम्स आता एक जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी आपल्याकडे हो, आहे. हो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, की किती तास कोणत्या-कोणत्याला दिले पाहिजे? आता पुस्तकं तर युजुअली तेच सगळे रेफर करतात. हो. पण मग त्यापेक्षा वेगळंपण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय वेगळंपण केलं होतं, की तुम्हाला सक्सेस राहिलं किंवा तुमच्या वाचनाच्या पद्धतीमध्ये काय फरक होता? तुम्ही एम-सी-क्यूज दिवसातून किती सोडवायचेत? ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे? सुरुवातीला माझी जी अभ्यासाची पद्धत होती ही थोडीशी वेगळी होती आणि नंतर मी माझ्या अभ्यासाची पद्धत बदलवली आणि त्यामध्ये डिस्कशन हा पार्ट मी खूप जास्त ॲड केला होता, की वारंवार आपण तेच वाचतोय, थोडंसं हं, तेच हं. रुटीन आणि तोच मोनोटोनसपणा त्याच्यात येतो आणि मग आपल्याला तो अभ्यास नकोसा वाटायला लागतो. बरोबर. तर हा अभ्यास इंटरेस्टिंग कसा झाला पाहिजे याच्यावर आपण थोडासा फोकस केला पाहिजे. तर त्याच्यासाठी आमचं जे ग्रुप होता आमचा तो हं, फार हं. हेल्दी होता आणि त्या अच्छा. ग्रुपचा मला खूप जास्त फायदा झाला. आम्ही तिघं-चौघं जण डिस्कशन करत असायचो. तर मग त्याच्यात आम्ही असं टाईम डिव्हाईड करून घेतला होता, की इतक्या वेळात आपण आपला स्वतःचा अभ्यास करायचा आणि रात्रीचे 2 ते 3 तास किंवा 4 तास जे काही असेल तर एक्स-वाय-झेड आज हिस्ट्री, उद्या जिओग्राफी तर ह्या विषयांचं आपण रिव्हिजन करायची. हं, हं, मग हं. त्याच्यामध्ये एकतर सायमल्टेनियसली रीडिंग म्हणजे सगळे सोबत वाचणं. कोणीतरी एक जण वाचणार, बाकीच्यांनी ते ऐकायचं. कारण त्याच्याने एक फायदा व्हायचा, की सगळेजण एंगेज राहायचे. लक्ष कोणाचं भरकटायचं नाही आणि ओके. पुन्हा दुसरी गोष्ट हे पण असायची, की म्हणजे आजचं शेड्यूल हे ठरलेलं आहे, तर 2 जण त्याच्यात डिस्कशनमध्ये पार्ट घेणार आहेत. तर तिसऱ्या व्यक्तीला
फार इमर्जन्सी असेल तरच तो ते मिस करायचा. कारण त्याला हम्म. माहिती असायचं की आज जर आपण हे अटेंड नाही केलं तर हे 2 जण पुढे जाणार आहे आणि आपला हा सिलेबस राहणार आहे. अच्छा तर अच्छा अच्छा. त्याच्यामुळे ती तिसरी व्यक्ती सुद्धा ती अटेंड करायचीच आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला कारण कन्सिस्टन्सी राहिली. हम्म. आणि बऱ्याच वेळा असं असतं की अभ्यास करत असताना आपल्याला असं वाटत असतं की माझा हा सिलेबस संपला किंवा माझं हे पूर्ण वाचून झालं. पण अशी काही ना काही गोष्ट असते की जी आपल्याकडून सुटून गेलेली असते, आपल्याला माहिती नसते, आपल्या लक्षात येत नसते. तर तुमचे जे अभ्यासाचे पार्टनर असतात त्यातल्या कोणाला तरी त्या विषयावर नॅक असतो, त्याला अधिक ते विषय समजत असतो. बरोबर. तर डिस्कशनचा हा खूप जास्त फायदा होतो. तर मी सांगेल की मला डिस्कशनमुळे खूप जास्त फायदा झाला. आणि आणि एमसीक्यूज किती हो, सोडवायचे? मी पी-वाय-क्यू वर पण खूप भर दिला. आयोगाचे पी-वाय-क्यू सोडवण्यावर पण आणि ते सारखे वारंवार आम्ही एकमेकांना विचारायचो. ओके ओके. हां आणि जो फावला वेळ आहे, की तुम्ही कुठेतरी बाहेर चालला आहात वगैरे, तर मग तेव्हा ते पी-वाय-क्यू बघणं किंवा मग टेलिग्राम चॅनलवर काहीतरी शॉर्ट नोट असेल किंवा तिथले एमसीक्यू सोडवणं. तिथले पी-वाय-क्यू म्हणजे ते तिथे तेच टाइप केलेले असतात. जे आयोगाचे असतात तेच असतात. तर मग ते सोडवणं ह्या अशा गोष्टी थोड्याशा आम्ही करत होतो. करत होते. अच्छा हां. अच्छा. आणखी म्हणजे तुम्हाला काय वाटतं, की इतरांपेक्षा जसं काही तुमची वाचण्याची पद्धत काहीतरी वेगळी होती का? डिस्कशन तुम्ही करायच्यात त्याच्यामध्ये. हो. आता बुक्स आणि किंवा पुस्तकं जी रेग्युलर पुस्तकं ती विद्यार्थ्यांना सगळी माहितीच असतात. पण त्यापेक्षा सोडून काही असं एखादं पुस्तक तुम्ही रिकमेंड करू शकता का? की विद्यार्थ्यांनी ते पण वाचलं पाहिजे. असं काही होतं का तुमच्या याच्यामध्ये? असं वेगळं असं पुस्तक वगैरे असं काही नाही. पण जे काही सगळे रेफरन्स बुक आहेत, तेच वाचत असताना मला असं वाटतं, की आयोगाचा माइंडसेट तुम्हाला आधी कळला पाहिजे, की आयोग अच्छा. प्रश्न कुठून विचारतं, कशा पद्धतीने विचारतं. हे जर तुम्हाला एकदा समजलं, तर मग पुस्तक कसं वाचायचं हे विद्यार्थ्यांना कळतं, की हं, म्हणजे हं. नेमकं आयोग कुठल्या कीवर्डवर लक्ष देतं. ही रिकामी जागा होऊ शकते. हा प्रश्न मागच्या वेळेस त्यांनी हे विचारलंय, तर नेक्स्ट टाईम आयोग हे विचारू शकतं. तर हे सारखं वारंवार आपल्याला पी-वाय-क्यू बघून कळतं आणि मग हे एकदा कळलं, की पुस्तक वाचत असताना नेमकं काय हायलाइट केलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे आणि एकदा सगळं तुम्ही वाचून झाल्यानंतर मग नेमकं त्याच्यातलं काय रिवाईज केलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला कळतात. तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःवर तुमच्यावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही हं. जितके मॅक्सिमम रिव्हिजन देणार आणि आयोगाचा सिलेबस किंवा आयोगाचे पी-वाय-क्यू याच्यातून आयोग तुमच्याशी संवाद साधत असतो. तर मग तो संवाद प्रॉपर झाला पाहिजे. आयोग जे तुम्हाला कन्व्हे हं. करण्याचा प्रयत्न करतोय ते तुमच्यापर्यंत नीट पोहोचतंय का? आणि ते तुम्हाला एकदा कळलं, की मग तुम्हाला तो वे बरोबर सापडतो, की नेमकं कसं पोहोचायचं आपल्याला. मग असं दिवसातनं किती तास तुम्ही सिटिंग असायची तुमची? अभ्यास किती तास करायचे समजा एक असं? ऑन एन एव्हरेज 7-8 तास माझा अभ्यास 7-8 होता. तास हो, होता. हो. ओके. हं. तर आता हा आपला मेनली झालाय, की प्रिलिम्स फोकस्ड आहे. पण आता जी पोस्ट मिळते तुम्हाला ती मेन्सच्या मार्कांवर मिळते. हो, म्हणजे हो. मेन्समध्ये मेन रोल आहे आणि त्यात लँग्वेजचा एक फार मोठा रोल आहे. हो, तर हो. मराठी आणि इंग्रजी विद्यार्थी अनेकदा क्लासेस करतात, परीक्षेत येतात, कंबाईनची तयारी करतात. माझं एक ऑब्झर्वेशन आहे आणि ते जीएसचे क्लास करत बसतात खूप जास्त याच्यावर. ते तर महत्त्वाचं हो. आहेच. पण आपल्या लक्षात आलं, की पूर्ण जीएसचे 7-8 सब्जेक्ट मिळून इक्वल टू फक्त इक्वल टू मराठी आणि इंग्रजीच आहे. हं. तर मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्ही मग काय याच्यात हे केलं होतं? आता आपण जर रिझल्ट बघितला तर आणि जे कोणी पोस्ट होल्डर्स आहेत त्यांचे लँग्वेजचे जर मार्क्स आपण बघितले तर आपल्याला लक्षात येतं, की लँग्वेज हा खूप मोठा की होल्डर आहे तुम्हाला रिझल्टमध्ये बरोबर. आणण्यासाठी. आणि मराठी इंग्लिशचं असं आहे, की त्याला मॅक्सिमम रिव्हिजन खूप जास्त गरजेची आहे. हं, हं, हं. आणि म्हणजे मराठी असो किंवा इंग्लिश ग्रामर असो म्हणजे लँग्वेजचा एकूणच भाग असा आहे, की तुम्हाला रिव्हिजन खूप जास्त गरजेची आहे. तर मराठीसाठी व्होकॅबला म्हणजे मराठी असू द्या किंवा इंग्लिश असू द्या, तर व्होकॅबसाठी आमचा तोच पॅटर्न होता, की डिस्कशन करणं हं, हं. आणि ग्रामरचं जे होतं, तर ग्रामरची स्वतः खूप जास्त रिव्हिजन करणं. पी-वाय-क्यू वारंवार सोडवणं. समजा इंग्लिश ग्रामर असेल, तर इंग्लिश ग्रामर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटतं. बरोबर. पण आयोगाचा एक माइंडसेट आहे, की त्याच्यामध्ये विशिष्ट ठिकाणीच आयोग चुकवणार. तर तो प्रश्न बघत असताना तुम्हाला ते पटकन कळलं पाहिजे, की अरे आयोग इथे चुकवतो जनरली. तर ते वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे, की इथे नेमकी एरर कसली आहे. हं, हं, हं. तर हे सारखं वारंवार जेव्हा तुम्ही ते करत आहात आणि तुमच्या अभ्यासाच्या याच्यामध्ये म्हणजे जी-एस करत असताना लँग्वेजसाठी रोजच्या दिवसामध्ये तुम्ही वेळ हा बाजूला काढूनच ठेवला पाहिजे, की अच्छा. रोजचे 1-2 तास तुम्ही आयदर तुम्ही व्होकॅब करा किंवा तुम्ही ग्रामर करा. पण लँग्वेजला तुम्ही रोजच्या रोज वेळ द्या. कारण जी-एस तुम्ही वर्षानुवर्षांपासून वाचत आलेले आहात. पण हं, जेव्हा हं. तुमची मेन्स येते तेव्हाच तुम्ही लँग्वेजकडे लक्ष देतात. बरोबर, बरोबर. तर मग जेव्हा तुम्हाला मेन्ससाठी वेळ मिळतो, तर तेव्हा तुमच्या दिवसामध्ये तेवढे 2 तास मिनिमम हे लँग्वेजसाठी असलेच पाहिजे. आणि कुठली काही स्पेसिफिक पुस्तकं रेग्युलर पुस्तकांपेक्षा तुम्ही रिकमेंड करू शकता लँग्वेजेससाठी काय-काय तुम्ही केलं होतं? रेग्युलर म्हणजे सगळे जे वापरतात तेच मी वापरलं होतं. मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि याच्यासाठी इंग्लिशसाठी मी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचलं होतं. अच्छा. आणि पी-वाय-क्यूसाठी मग मी झिरो एरर वापरत होते. आणि आपलं हे जे आहे मराठीसाठी इंग्रजीसाठी पालसुरी वगैरेच पण काही लोकं रिकमेंड करतात. पालसुरी खूप टफ पुस्तक आहे, पण हो, खूप पण अधिकारी म्हणजे म्हणतात. तुम्ही केलं होतं रेफर? नाही मी तर नव्हतं केलं. अच्छा. हां. आणि गेल्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस माझी ही मेन्स होती, त्यावेळेस मला अजून एक फायदा झाला, की माझ्या कॉन्सिक्युटिव्ह मेन्स होत्या, की म्हणजे 2022 हं. कंबाईन मेन्स, 2023 कंबाईन मेन्स, पुन्हा माझी राज्यसेवा मेन्स पण होती. तर लँग्वेजचा माझा टच कधी सुटलाच नाही. मला गरजच होती प्रत्येक पेपरला लँग्वेज करणं. तर त्याचा बरोबर. मला खूप जास्त फायदा झाला.
आणि आपलं हे जे आहेत म्हणजे आता आपण लँग्वेजेस पेपर्स बघितलेत त्याच्यामध्ये. त्यानंतर आता आपण जीएसच्या पेपरवरती येऊयात. तर हो. जीएसच्या पेपरमध्ये कसं काय तुमचं डिस्ट्रिब्युशन होतं त्याच्यामध्ये? जीएस मध्ये आता आपण जर विचार केला तर पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी असेल, त्याच्यानंतर जिओग्राफी असेल, करंट अफेअर्स असेल आणि सायन्स असेल. तर हे सगळे जे विषय आहेत, आता बऱ्याच वेळा असं होतं, की आपण आता सायन्स पासून समजा सुरुवात करूया. हं. तर राज्यसेवेचा सायन्सचा पॅटर्न आणि कंबाईनचा सायन्सचा पॅटर्न याच्यात थोडासा डिफरन्स आहे. ओके. जर आपण नीट बारकाईने बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, की ॲनिमल क्लासिफिकेशन असेल किंवा प्लांट क्लासिफिकेशन असेल, तर यावर आयोग 100% प्रश्न विचारणारच कंबाईनच्या हो, हो. प्रिलिममध्ये. तर मग ते तुमचं सुटता कामा नये. एक वेळेस तुम्ही ते राज्यसेवेच्या प्रिलिम करत असताना सोडलेलं असेल तर ते चालेल. पण कंबाईन मेन्स करत असताना ते तुम्ही स्किप नको करायला. हं, हं, हं. तर आणि जर तुम्हाला ते येत नसेल तर तुम्ही ते कोणाकडून तरी शिकून घेतलं पाहिजे, की कसं आहे बाबा प्लांट क्लासिफिकेशन कसं आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन कसं आहे. त्याच्यानंतर एक मेटल, नॉन मेटल्सवर ते प्रश्न विचारतात. हां, त्याच्यानंतर हां. हेल्थ च्या पार्टमध्ये जर आपण आलो तर डिसीजेसवर ते एखाद दुसरा प्रश्न विचारतात. मग तो डिसीज तो फंगल आहे, की व्हायरल आहे, की हं, बॅक्टेरियल हं, हं. आहे. मग ते ह्युमनचे डिसीज असतील किंवा मग यांचे वनस्पतींचे डिसीजेस असतील. बरोबर. तर मग हे सगळं विद्यार्थ्यांनी बारकाईने केलं पाहिजे, की नेमकं आयोगाचे फेव्हरेट टॉपिक्स काय आहे आणि हे प्रत्येक विषयाला लागू पडतं. म्हणजे फक्त सायन्सलाच असं नाही. तर सायन्ससाठी मी स्टेट बोर्ड वाचले होते. हां, हां. 6वी ते 10वीचे स्टेट बोर्ड मी खूप व्यवस्थित केले होते आणि त्याचा मला फायदा झाला. ओके. आणि आयोगाचा कल सुद्धा आहे विशेषतः कंबाईनला, की स्टेट बोर्डमधून प्रश्न येतात. त्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी हे सगळे जे विषय आहेत, पॉलिटीला आपल्याला माहिती आहे, आपल्याला लक्ष्मीकांत नीट वाचायचं आहे. बरोबर. सुरुवातीचे जे चॅप्टर्स आहेत, जसं की प्रिअम्बल असेल, फंडामेंटल राइट्स असेल, डीपीएसपी असेल, फंडामेंटल ड्युटीज असेल, तर यामध्ये तुमचं काही सुटता कामा नाही. म्हणजे याच्यावर प्रश्न आला आणि तो तुमचा चुकला, तर ही तुमची चुकी असणार आहे. बरोबर. त्याला आयोग काही करू शकणार नाही. कारण हे माहिती आहे तुम्हाला, की असं कुठलाच पेपर नाही, की याच्यावर प्रश्न आलेला नाहीये. हां, हां. तर मग हे टॉपिक खूप व्यवस्थित करणं. जिओग्राफीमध्ये असेल तर महाराष्ट्र जिओग्राफीवर खूप व्यवस्थित भर देणं. मग प्राकृतिक भूगोलामध्ये सगळे नद्या, डोंगर वगैरे ह्या गोष्टी पाठ करणं. बरोबर. तुमचे जे मित्र-मैत्रिणी आहेत डिस्कशनमध्ये, तर तुमची आता समजा माझा जळगाव डिस्ट्रिक्ट आहे, तर माझ्या मैत्रिणीचा होता गोंदिया डिस्ट्रिक्ट समजा. बरोबर. तर माझ्या डिस्ट्रिक्ट व्यतिरिक्त मग तिच्या पण डिस्ट्रिक्टची तितक्याच आवडीने माहिती करून घ्यायची. म्हणजे मग ते तेवढे 2-3 डिस्ट्रिक्ट तरी तुमचे व्यवस्थित होऊन जातात. मग तुम्हाला त्याचा एलिमिनेशनला फायदा होतो. तर अशा पद्धतीने आम्ही थोडंसं इंटरेस्टिंग करत गेलो होतो ह्या सगळ्या गोष्टींना आणि तशा पद्धतीने आम्ही जीएस पण संपवला होता. अच्छा. हां. आणि आता याच्यामध्ये जसं आपण मॅथ्स आणि रिझनिंग आपण गणित बुद्धिमत्ता आहे. हां. सोबत मेन्समध्ये आकलनाचा एक पार्ट आहे आणि स्टॅटिस्टिक्स आहे. हा पार्ट ॲड होतो. हो, हो, हो. तर स्टॅटिस्टिक्स तर तुम्हाला याच्याबद्दल काय मत आहे? कारण जवळपास प्रिलिम्समध्ये 22 ते 25 मार्क मेन्समध्ये मुख्य परीक्षेत 20 मार्काला गणित बुद्धिमत्ता प्रिलिम्समध्ये असतं, पण इथे जवळपास 22-25 मार्कांना असतं आणि सोबत थोडा सिलेबस स्टॅट्सचा पण ॲड झालेला आहे हो, त्याच्यामध्ये. हो, हो. तर त्याला तुम्ही कशा प्रकारे काय म्हणाल तुम्ही विद्यार्थ्यांना ॲडवाईस कराल? आता मी 2022 ची पण गट ब ची मुख्य परीक्षा दिली आणि 2023 ची पण गट ब ची मुख्य परीक्षा दिली. 2023 पासून पॅटर्न थोडासा चेंज झालेला होता. आणि जर तुम्ही मॅथ्स, रिझनिंग आणि हे स्टॅटिस्टिक्स समजा 2023 ला ॲड झालं. पण बरोबर. मॅथ्स, रिझनिंग हे खूप त्याचा महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे जरी तुम्हाला मेन्समध्ये यायचंय, जे मेन्सला अपिअर व्हायचंय, प्रिलिम क्रॅक करायची तरी पण मॅथ्स, रिझनिंगचा तेवढाच रोल आहे. आणि मेन्समधून तुम्हाला फायनल लिस्टमध्ये यायचंय तरी पण मॅथ्स, रिझनिंग याचा तेवढाच रोल आहे. बरोबर. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करत असतात, की मॅथ्सवर खूप जास्त फोकस करतात, हं, हं, हं. की मग मग मी पर्सेंटेज मला सॉल्व्ह करता येतंय का? प्रॉफिट अँड लॉस करता येतंय का? बरोबर. प्रोबॅबिलिटी वगैरे ते त्याचं तर फारच लोकांना एकदम कॉम्प्लेक्स असतो, की ते हो, नाही हो. आलं तर मग मी असं होणार. कंबाईन्ड प्रिलिम पासच नाही होऊ शकत वगैरे. त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहेच. पण त्याच्यासोबत रिझनिंगची प्रॅक्टिस करणं पण खूप जास्त गरजेचं आहे. हां, आणि हां. रिझनिंगची प्रॅक्टिस करत असताना आयोगाचं जे रिझनिंग आहे ते सॉल्व्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ते तुम्ही राज्यसेवेचं घ्या, कंबाईनचं घ्या, असंख्य प्रश्न तयार होतात. बरोबर. असंख्य प्रश्न तुम्हाला सोडवायला मिळत असतात. आणि त्याच्यातून आपोआप तुम्हाला ते लॉजिक डेव्हलप व्हायला लागतं, की अरे म्हणजे आयोग कुठलं उत्तर हे मोस्ट अप्रोप्रिएट देतं. बरोबर. कारण त्याच्यात बऱ्याच वेळा असं असतं की थोडंसं पर्सनॅलिटी वाईज तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊ शकतो. तुम्हाला वेगळं उत्तर वाटू शकतं, तुमच्या मित्राला वेगळं वाटू शकतं. पण त्याला ते मॅटर नाही करत. आयोगाला काय बरोबर वाटतं तेच मॅटर करतं. तर बरोबर. आयोगाचा नेमका कसा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्या गोष्टींकडे बघण्याचा, हा जर तुम्हाला कळला आणि तुम्ही त्याच्यावर जर भर दिला, हं, हं, हं. थोडंसं म्हणजे मॅथ्सकडे तुमचं किंचित दुर्लक्ष होत असेल किंवा बऱ्याच जणांचं मॅथ्स वीक असतं, काहींना त्याचा कॉम्प्लेक्स हो. असतो. तर हे जे रिझनिंग आहे हे सगळ्यांसाठी सेम आहे. बरोबर. कारण लॉजिक हे प्रत्येकाला बाय बर्थ मिळालेलं आहे मिळालेलं आहे. आणि ते बरोबर तुम्हाला आहे. जस्ट डेव्हलप करायचंय. आणि उरला विषय स्टॅटिस्टिक्सचा, तर 2023 ला ज्यावेळी आम्ही मेन्स दिली, हां, तर ते हां. आमच्यासाठी पण सरप्रायझिंग होतं. बरोबर. कारण स्टॅटिस्टिक्स विचारण्याचा आयोगाचा काही आधी तसा हे नव्हता.
तर अचानक ते विचारल्यामुळे आम्ही पण थोडेसे गोंधळून गेलो होतो. पण मग जेव्हा ह्या अशा जेव्हा सिच्युएशन्स तुम्हाला पेपरमध्ये क्रिएट होतात, की काहीतरी नवीन गोष्ट विचारली गेलेली आहे, तर तेव्हा थोडासा हा पण एक आपला दृष्टिकोन असला पाहिजे, की हे माझ्यासाठी नवीन आहे, तर सगळ्यांसाठीच सगळ्यांसाठी नवीन नवीन आहे. आहे. बरोबर. तर मला इथे काय येतंय नेमकं? मी जे करून आलेलो आहे, त्याच्यात मी सिली मिस्टेक करत नाहीये ना. तर त्या गोष्टींकडे फोकस केला पाहिजे आणि आता एकदा तुम्हाला कळलंय, की स्टॅटिस्टिक्स आयोग विचारतं, तर ते पण विद्यार्थ्यांनी त्याच्यावर पण फोकस करायला पाहिजे. जर 4 ते 5 प्रश्न विचारत असेल आयोग, तर मग 4 ते 5 प्रश्न म्हणजे 0.25 ने तुमचं फायनल रिझल्ट मधून तुम्ही जातात किंवा जातात. इन होतात. हो, हो, तर हो. त्याच्यासाठी ते खूप मोठा रोल आहे स्टॅटिस्टिक्सचा सुद्धा. बरोबर. कारण जवळपास विद्यार्थ्यांना मी पण सांगू इच्छितो, की जवळपास मागच्या 2013 ला आपण बघितलं, तर 7 ते 8 एक प्रश्न जे आहेत ते गणितावरती आले होते. 8 एक प्रश्न, 8-9 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्तेवरती पण आले होते मुख्य परीक्षेमध्ये. पण सोबतच जवळपास 5 ते 6 प्रश्न, एका परीक्षेत 4 आणि एका परीक्षेत 6 प्रश्न हे स्टॅटिस्टिक्सवरती आले होते. म्हणजे एव्हरेज जरी आपण काढलं तर 5 प्रश्न सांख्यिकीवरती येतात आणि आपण स्टॅटिस्टिक्सकडे लक्षच देत नाही. आपल्याला वाटतं गणित झालं म्हणजे स्टॅटिस्टिक्स पण झालं. पण असं नाहीये. तर विद्यार्थ्यांनी त्याला सुद्धा फोकस केलं पाहिजे. तर मॅडम आता समजा इतक्या वर्षाच्या तुमच्या प्रवासामध्ये स्टार्टिंगला तुम्हाला काही सक्सेस नव्हतं. मुलं पण खूपदा डिमोरलाईज होऊन जातात हो, त्याच्यामध्ये हो, याच हो. परीक्षेमध्ये. वारंवार परीक्षेचं लांबणीवर जाणं. तुम्ही पण या गोष्टी फेस केलेल्या आहेत. तुम्ही इव्हन कोरोना पिरियड पण फेस केलेला हो, आहे हो, हो. त्याच्यामध्ये. तर मला माहिती आहे का ते आठवतं की तेव्हा पण आपलं बोलणं व्हायचं हो, हो. त्याच्यामध्ये. तर तुम्ही कायम, त्या कायम. याच्यामध्ये बऱ्याच याच्यात कुठली सक्सेस नाही याच्यामध्ये आणि मग परंतु नंतर जेव्हा यश मिळायला लागलं त्यानं एकानंतर परीक्षा येत गेल्यात येत आणि हे गेल्या. गेल्या आणि सडनली गोष्टी चेंज होतात. तर हं. तुम्ही विद्यार्थ्यांना काय ॲडवाइस करू इच्छिता याच्यामध्ये? मला याच्यामध्ये असं सांगायचंय, की तुम्ही या क्षेत्रात का आलेला आहात? हे जर तुमचं कन्फर्म असेल, की किंवा याचं उत्तर जर तुमचं तुमच्या स्वतःजवळ असेल, हां, हां. तर मग ते खूप महत्वाचं असतं, की मी या क्षेत्रात का आलेलो आहे किंवा आहे. तर मग याचं कारण जर तुमचं कन्फर्म असेल, तर मग तुम्हाला फार तेवढे प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे पालक आणि तुमचे मित्र-मैत्रिणी, तुमचे मेंटॉर्स याचा रोल खूप महत्वाचा आहे या बरोबर. प्रवासामध्ये. जेव्हा तुम्ही असे डिमोटिव्हेट होतात, तर त्यावेळेस तुमच्या पालकांनी तुम्हाला थोडंसं सपोर्ट करणं गरजेचं आहे. तुमचे जे सराउंडिंग आहे, तुमचे जे मित्र-मैत्रिणी आहेत, ते कायम असे असले पाहिजेत, की ते त्यांनी तुम्हाला मोटिव्हेट करत हं, हं, केलं हं. पाहिजे कायम. बऱ्याच वेळा असं होत असतं, की आपल्याला आपल्या कॅपॅबिलिटीज माहीत असतात. पण अचानक असं अपयश आल्यानंतर मग कुठेतरी थोडंसं डळमळल्यासारखं होतं आणि मग हे क्षेत्र आपण सोडून द्यावं का? किंवा दुसरं काहीतरी प्लॅन बी बघावा का? तर हे जे सगळे विचार आहेत, म्हणजे प्लॅन बी बघणं ही गोष्ट नक्की चुकीची नाहीये. बरोबर. पण मग तुम्ही जो प्लॅन बी बघत आहात, तो किती सस्टेनेबल आहे, त्याच्यात हां, किती हां, हां. स्ट्रगल असणार आहे, ही बरोबर. पण गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि मी ह्या क्षेत्रात आहे, तर ह्या क्षेत्रात मी किती पोहोचलेली आहे, अजून किती दिवसात मला सक्सेस मिळू शकतं, शकतं. हां. ह्या पण गोष्टींचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. तुमचं सराउंडिंग हे हेल्दी असलं पाहिजे. तुम्हाला असं माहिती पाहिजे, की जेव्हा मला असं लो वाटतंय, तर तेव्हा मी कुठल्या व्यक्तींना कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते मला व्यवस्थित सपोर्ट करू शकतात किंवा होऊ मला शकतं. याच्यातून उभं राहण्यास मदत करू शकतात. दुसरी गोष्ट मला ही सांगायला आवडेल, की म्हणजे परीक्षांचा तुम्ही उल्लेख केला, की बऱ्याचदा परीक्षा मागे-पुढे होतात, हं, परीक्षा हं, हं. होत नाही. कोविड काळामध्ये तसं झालं होतं. तर मला हे सांगायचंय, की ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही, त्याच्यावर विद्यार्थ्यांनी फारसा विचार करू नये, की एकटा विद्यार्थी समजा मी चेंज करू शकते का हं. आयोगाचं शेड्यूल? तर नाही. तर तुमचा फोकस हा सगळ्यात जास्त याच्यावर असला पाहिजे, की जेव्हा केव्हा परीक्षा होणार आहे, तेव्हा मी त्या लिस्टमध्ये असणार आहे का? तर अच्छा. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं हे प्रिपरेशन असलं पाहिजे, की समजा आयोगाची परीक्षा ही पुढे जाते, ही फक्त माझ्या एकट्यासाठी जाते का? नक्कीच ते खूप फ्रस्ट्रेटिंग आहे. आम्ही त्याच्यातून गेलेलो आहोत. त्याचे अनेक कारणं आहेत. म्हणजे काही टेक्निकल कारणं असतात, काही आयोगाचे वेगळे कारणं असतात. त्याच्यात ही प्रोसेस आहे हं, 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 हं. आणि तुम्ही एकटे त्याच्यात काही नाही करू शकत. बरोबर. हां, तर मग त्याच्यासाठी तुम्ही स्वतः काय करू शकता? तर तुम्ही अभ्यास करू शकता आणि परीक्षा जेव्हा होणार आहे, तेव्हा तेव्हा मी त्याच्यात इन असेल का? ते हा नसेल. विचार तुम्ही करू शकतात आणि त्या बरं. पद्धतीने तुमचं प्रिपरेशन असलं पाहिजे, असं मला वाटतं. अच्छा, अच्छा. तर म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही काही असं विद्यार्थ्यांना रिकमेंड करू शकता, की याच्या प्रोसेसमध्ये टेन्शन प्रोसेसमध्ये काही अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही काही मेडिटेशन वगैरे असं काही करायचे किंवा काही पुस्तकं वाचायची आहेत का वेगळी अवांतर असं काही? मेडिटेशन वगैरे मी स्वतः नव्हती करत. हां. पण पुस्तकं वगैरे वाचण्याची मला थोडीशी आवड होती सुरुवातीच्या काळात. पण प्रिपरेशनच्या फेजमध्ये असं झालं होतं, की पुस्तकांची आवड बाजूला पडून आर्टिकल्स वाचण्याची मला सवय लागली होती. तर मी असे अच्छा. वेगवेगळे इंग्लिश, मराठी आर्टिकल्स जसं समजा लोकसत्ताला चतुरंग असेल किंवा लोकरंग असेल, हां, तर हां, हे हां. खूप चांगले आर्टिकल्स येतात. तर त्याच्यातून तुम्हाला एक जगण्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन पण मिळतो. थोडेसे तुम्ही मोटिव्हेट पण होत राहतात. पुन्हा तुम्हाला इतर तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये पण त्याचा फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट हेच, की तुमचे जे बिलव्हड वन्स आहेत, जे तुमचे पालक असतील, तुमचे हं, हं, हं. मित्र-मैत्रिणी असतील, यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. त्याच्याने बरोबर, तुम्हाला खूप जास्त रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं आणि पुन्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करू शकता. बरोबर. तर मित्रांनो ही आपली मुलाखत होती. मॅडम तुम्ही आलात, तुम्ही एवढा वेळ काढला
तर त्यासाठी धन्यवाद. तुम्हाला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स देतो सगळ्या विद्यार्थ्यांकडनं आणि अगेन तुमच्या फ्युचरसाठी सुद्धा शुभेच्छा. तुमच्यासारखे अधिकारीकडून तुमच्या हातातनं खूप चांगली कामं होत महाराष्ट्रामध्ये. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तर नमस्कार मित्रांनो. धन्यवाद. मी स्वतः सुद्धा भूषणदूत अकॅडमी आणि भूषणदूत सरांचे व्यक्तिशः आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची ही संधी दिली. आणि भूषणदूत अकॅडमीला माझ्यातर्फे सदिच्छा की अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो. धन्यवाद.